आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज, आवाज जनतेच्या हक्कासाठी। डॉक्टर रवींद्र आरडी यांना विधान परिषद उमेदवारी देण्यात यावी। डॉक्टर सार्थक हिट्टी। महाराष्ट्र विधान परिषदेमधील रिक्त झालेल्या 5 जागांसाठी निवडणूक आयोगाकडून निवडणूक जाहीर करण्यात आली आहे। 27 मार्चला पोटनिवडणूक होणार आहे। जत विधानसभा निवडणुकीत आमदार गोपीचंद पडळकर विजयी झाल्यानंतर त्यांनी विधान परिषदेच्या सदस्यपदाचा राजीनामा दिल्याने ही जागा रिक्त झाली आहे। या जागेवरती जत तालुक्यातील लिंगायत समाजाचे भाजपचे ज्येष्ठ नेते, भाजपा वैद्यकीय आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष, सिमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे केंद्रीय संचालक, जत विधानसभा समन्वयक डॉक्टर रवींद्र आरडी यांना विधान परिषदेची उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी भाजपा वैद्यकीय सेलचे जिल्हा अध्यक्ष डॉक्टर सार्थक हिट्टी यांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे। वैद्यकीय क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव, मोठा जनसंपर्क आणि पक्षवाढीसाठी तळमळीने काम करण्याची जिद्द यामुळे डॉक्टर आरडी यांनी मोठा जनसंपर्क तयार केला आहे। जत विधानसभा निवडणुकीत आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विजयात मोलाची कामगिरी त्यांनी केली आहे। डॉक्टर रवींद्र आरडी यांच्या उमेदवारीसाठी पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील, आमदार गोपीचंद पडळकर व आमदार सदाभाऊ खोत यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे शिफारस करावी व डॉक्टर आरडी यांच्या उमेदवारीसाठी पाठबळ द्यावे अशी ही मागणी डॉक्टर हिट्टी यांनी केली आहे। एक मत दोन आमदारची वचनपूर्ती करावी। जत विधानसभा निवडणूक प्रचारात भाजपाने एक मत दिले तर जतला 2 आमदार मिळतील असा प्रचार केला होता। विधानसभेत लोकनियुक्त आमदार म्हणून निवडून येण्यापूर्वी गोपीचंद पडळकर हे विधान परिषद आमदार होते। आता ते जतमधून विजयी झाल्याने विधान परिषदेची एक जागा रिक्त झाली आहे। सदर जागेवर डॉक्टर रवींद्र आरडी यांना उमेदवारी देऊन वचनपूर्ती करावी। डॉक्टर सार्थक दादा हिट्टी। लोकधारा मराठी न्यूजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।